हे माझ्या छोट्याशा मित्रांनो, मी तुमचा शुभम दादा तुमचं पुन्हा एकदा ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 2.1 आपला प्रॅक्टिस सेट लाईन अँड प्लेनचा कम्प्लीट आहे. आज आपण लाईन अँड प्लेनचा प्रॅक्टिस सेट 2.2 बघतोय. बेसिकली काय आहे की सगळे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपले इनिशियल चॅप्टर्समध्ये कव्हर होत आहेत. ओके, सो मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन आलोय. ह्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली आपण अँगल्सबद्दल बोलणार आहोत. तर जेवढा पण बेसिक लागेल आपल्याला अँगल्सबद्दल तो मी इथे कव्हर करेन. प्लस तुम्हाला जेवढे पण क्वेश्चन्स 2.2 मध्ये आहेत तेवढे आपण सगळे इथे काय करत असू, सॉल्व्ह करत असू. ठीक आहे, तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की पूर्ण कन्सेप्ट तुमच्या काय झाल्या असतील क्लिअर आणि डाऊट एकही राहणार नाही. ओके, तर चला मग सुरू करूया. आता इथे तुम्ही चेक करा 2.2 मध्ये तुम्हाला पहिलाच क्वेश्चन दिलाय की हे जे खाली अल्फाबेट्स दिलेले आहेत ना त्यांच्यामध्ये राईट अँगल्स कोण कोण बनवते. ओके, मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळे अँगल्स माहिती असले पाहिजेत. मग ते अँगल्स समजण्यासाठी आपल्याला बेसिक्स तर आलं पाहिजे. मग ते बेसिक्स आपण एकदा समजून घेऊया की सपोज मी एक पॉईंट ड्रॉ केला. ओके, आणि त्या पॉईंटमधून आपण एक रे ड्रॉ केला असं कन्सिडर करूया. आणि एक रे दुसरा ड्रॉ केला. ह्या दोघांमध्ये बघा इथे 90चं मेजरमेंट आहे. कितीचं मेजरमेंट आहे? 90चं. आता आपण एक स्केल यूज करूया. स्केलमध्ये आपण असं कन्सिडर करू की पहिल्यांदा एक मेजरमेंट घेऊया. इकडे ह्या साईडला घेतो इथे. ठीक आहे, आणि त्याला आपण काय करूया 90 डिग्रीला कनेक्ट करूया. इथे बघा मध्ये तुम्हाला दिसत असेल 90 डिग्री. इथे ऑब्झर्व करा. हा माझा कितीचा अँगल बनला ह्या पॉईंटजवळ? 90 डिग्रीचा. मग इथून मी काय करेन एक लाईन अशी ड्रॉ करेन वरती. ठीक आहे, मग मी इथे करतोय बघा. म्हणजे जो हा पॉईंट आहे आपला तर इथे किती डिग्री आहे आता? 90. मग शो कसं करतो आपण? एक छोटासा स्क्वेअर देतो तिथे. असं लिहित नाही 90 डिग्री. ओके, तर मग ह्याला काय म्हणायचं? ह्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं. सॉरी, अँगल म्हणायचं, राईट अँगल म्हणायचं. ठीक आहे, इथं ऑब्झर्व करा. तेच विचारतात की राईट अँगल म्हणजे काय? की जिथे काय बनलं असेल 90 बनला असेल त्याला राईट अँगल म्हणतो. मग आता आपण एक्झाम्पल घेऊया. पहिला एक्झाम्पल घेऊया. सपोज मी इथे ए घेतो. हा ए घेतला आणि हा ए घेतला. तर या दोन पॉईंटमध्ये कितीचा अँगल आहे ऑब्झर्व करूया आपण. ठीक आहे, सपोज मी ह्याला रेफरन्स पॉईंट घेतला असा. इथे कन्सिडर करू असं घेऊया रेफरन्स पॉईंट. आणि असं कन्सिडर करूया की ओके इथं तसं घेता येणार नाही आहे आपल्याला. एक मिनटं द्या मला. ओके, तर मॅथमॅटिकल आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स कमी आहेत तरी पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ओके, हां इथे लक्ष द्या. ह्या दोघांमधला अँगल ऑब्विसली 90 नाही आहे. 90 म्हणजे असं काटकोन तयार होईल. काय तयार होईल? काटकोन. ठीक आहे, मग हा 90 तर नाही आहे. मग एला तुम्ही म्हणाल का ए लेटरमध्ये 90 डिग्री तुम्हाला भेटणार आहे का? तर ऑब्विसली नो. मग आपल्याला 90 डिग्री कुठे भेटेल? की जिथे एक स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईनमधून काय आलेत अशा लाईन्स बाहेर आल्यात की इथे पण 90, इथे 90, इथे 90, तिथे आपल्याला 90 डिग्री भेटेल. ठीक आहे, मग आता आपण काय करूया की कोणत्या कोणत्या लेटर्समध्ये 90 डिग्री आहे म्हणजे राईट अँगल आहे. तर मला असं वाटतं की ईमध्ये आहे. ईमध्ये आहे ना, कारण ई बघा तुम्ही असं दिसतो. मग इथे 90, इथे 90, इथे 90 राईट अँगल झाला. एनमध्ये आहे का? एनमध्ये कुठे दिसत नाही बाबा. हे अँगल्स 90 वाले वाटत नाहीत. त्याच्यानंतर के मध्ये वाटतात का? के मध्ये पण नाही वाटत आहेत. कुठलाच अँगल 90 डिग्री नाही वाटत आहे. एल मध्ये वाटतोय का? तर हो, एल मध्ये वाटतोय. एल असा आहे ना ह्याच्यासारखा, मग एल मध्ये वाटतोय. मग दुसरा आन्सर काय असणार तुमचा? एल. एच मध्ये वाटतोय का तुम्हाला? हो, इथे 90, इथे 90, इथे पण 90, इथे पण 90. मग एच पण काय आहे तुमचा आन्सर आहे. मग ई, एल आणि एच हे तीन तुमच्या ह्या पहिल्या क्वेश्चनचे आन्सर आहेत. ओके, आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो? तुम्हाला फक्त राईट अँगल वाले कन्सेप्ट, राईट अँगल कसा दिसतो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता तुम्ही ज्या रूममध्ये बसलायत ना त्या रूमचा खालचा वाला आपली जी लादी असते ती आणि एक भिंत, त्या भिंतीमधला पण तुम्ही हे बघा काय जो अँगल आहे तो बघा 90 डिग्रीचाच असतो. काटकोनवाला म्हणतात. आणि जे सुतार असतात ना कार्पेंटर्स ते बघा असं एक काहीतरी वापरतात, त्यांच्या हातात असतो. तुम्ही कधी ऑब्झर्व केलाय? तर त्याला काटकोन्या म्हणतात. मग तो काटकोन्या का? कारण तिथं किती डिग्री बनवतो? 90 डिग्री बनवतो. दॅट्स वाय. असं झाला पहिला क्वेश्चन आपला सॉल्व. दुसरा क्वेश्चन काय बघा. दुसरा क्वेश्चन तर खूपच सिम्पल आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की मी ह्या एक अशी एक लाईन काढतो. एक बेसिक समजून घेऊया. ठीक आहे, आणि हा कुठला अँगल आहे सांगा बरं? ह्या दोघांमध्ये कुठला अँगल आहे?
90 डिग्री. मग पहिला आपल्याला माहिती आहे की हा राईट अँगल आहे. कोणता? राईट अँगल. ओके. मग आता दुसरा कोणता असेल? 90च्या आतमध्ये जेवढे पण अँगल्स येतील 1 2 3 4 खूप सारे काढू शकता. 1 डिग्रीचे 90 काढू शकता. बरोबर आहे. तर हे सगळे जे अँगल्स आहेत ना, हे वाले छोटे छोटे अँगल्स, त्यांना तुम्ही काय म्हणायचं? 90च्या खालचा मेजरमेंट म्हणजे 90च्या आतल्या सगळ्या अँगल्सना आपण काय म्हणणार? ॲक्यूट अँगल. काय म्हणणार? ॲक्यूट अँगल. इथे मी लिहितो 90 डिग्री, इथं लिहितो बिलो 90 डिग्री. बिलो 90 डिग्री म्हणजे 90च्या आतल्यानं आपण काय म्हणणार? ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तिसरा एक आहे ऑप्ट्यूस अँगल. कोणता? ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगलची रेंज काय असते? अबोव 90 डिग्री म्हणजे इकडे पुढे. ठीक आहे. अबोव 90 डिग्री अँड बिलो 180 डिग्री. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये म्हणजेच इकडून 0 पासून स्टार्ट होईल, म्हणजेच 90च्या मोठा असला की तो ऑप्ट्यूस बनेल आणि कमीत कमी कुठपर्यंत असला पाहिजे? 180 पर्यंत. म्हणजे ही जी लाईन क्रिएट झाली, ह्या लाईनला आपण काय म्हणतो? स्ट्रेट लाईन. काय म्हणतो? स्ट्रेट लाईन. काय म्हणतो आपण? स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री. ओके. मग मला आता काय कळालं? चौथा स्ट्रेट लाईन कळाली. मग स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट किती असतं सांगा बघूया. स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट असतं 180 डिग्री. किती असतं? 180 डिग्री. म्हणजे आता इथपर्यंत कन्सेप्ट काय आहे? जर 0 to 90च्या मध्ये असेल तर ॲक्यूट अँगल, बिलो 90 असेल तर 90 असेल तर राईट अँगल. ऑप्ट्यूस कशाला म्हणायचं? अबो 90 डिग्री म्हणजे ॲक्यूटच्या पेक्षा मोठा आणि 180 म्हणजे स्ट्रेट लाईनपेक्षा छोटा, त्याला ऑप्ट्यूस म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन कोणाला म्हणायचं? 180 डिग्रीला. आणि पाचवी मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे रिफ्लेक्स अँगल. कोणता अँगल? रिफ्लेक्स अँगल. ठीक आहे. मग रिफ्लेक्स अँगल कोणाला म्हणायचं? अबोव 180 डिग्री अप टू 360 डिग्री. ठीक आहे. 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा छोटा, त्याला आपण काय म्हणायचं? रिफ्लेक्स अँगल म्हणायचं. ठीक आहे. मग आता मला काय समजतंय? ह्याच्यामध्ये मला वरती जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्यात मला आता शोधायचं आहे. मग आता आपल्या ह्या कन्सेप्टनुसार तुम्ही मला सांगा 40 काय आहे? 90च्या खालती आहे, मग तो ॲक्यूट झाला. 0 काय आहे? 0 अँगल आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर 90 डिग्री काय आहे? 90 डिग्री म्हणजे राईट अँगल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. 155 बघा, 155 90पेक्षा मोठा आहे, 180 पेक्षा छोटा आहे, मग त्याला ऑप्ट्यूस अँगल म्हणायचं. 180 स्ट्रेट लाईन, पूर्ण स्ट्रेट लाईन बनली की नाही? म्हणजे हा एक्झाम्पल बघा, हा इथे काय होता? इथून इथपर्यंत 90 आणि परत हा एक अर्धा सेमी सर्कलला आपण काय म्हणणार? स्ट्रेट लाईन बोलणार. ठीक आहे. मग मला इथे काय कळतंय की मला आत्ता बेसिक्स यायला लागलं. मग आता मी काय करेन? ह्याचा आन्सर करेन की पहिला क्वेश्चन 40 डिग्री कोणता वाला अँगल आहे? 40 डिग्री ॲक्यूट अँगल आहे. कोणता? ॲक्यूट अँगल. ओके. त्याच्यानंतर सेकंड 0 डिग्री, 0 प्रमाणच ह्याला 0 अँगल म्हणतात. ठीक आहे. नल थर्डमध्ये काय म्हणायचं आपण याला? 90 डिग्री. मग हा 90 म्हणजे काय? राईट अँगल. फोर्थ काय? 155 डिग्री, 90पेक्षा मोठा आहे, 180पेक्षा छोटा आहे, मग याला काय म्हणायचं तुम्ही? ऑप्ट्यूस. काय म्हणणार? ऑप्ट्यूस अँगल. त्याच्यानंतर फिफ्थ 180 डिग्री, मग 180 डिग्रीला आपण काय म्हणतो? स्ट्रेट लाईन. ठीक आहे. स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर 6ला आपण काय म्हणतो? 245 बघा, 180पेक्षा मोठा, 360पेक्षा छोटा, मग याला आपण कुठला अँगल म्हणणार? रिफ्लेक्स अँगल. कोणता अँगल? रिफ्लेक्स अँगल. इझी आहे. तर इथपर्यंत इझीच आहे आणि ह्याच्या पुढे पण इझी आहे. पूर्ण मॅथमॅटिक्स इझी आहे का? कारण तुम्ही शुभम बरोबर आहात. दॅट्स वाय. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट पण करा छान म्हणून. आणि कमेंटमध्ये लिहा की कोणता अँगल, कोणत्या अँगलला स्ट्रेट लाईन म्हणतात, राईट अँगलला कोणता अँगल आहे. जे मी इथं लिहिलंय ना ते तुम्हाला जर समजलं असेल तर कमेंटमध्ये माझ्यासाठी कमेंटमध्ये काय करा? टाईप करा. हे सगळं समजावून सांगा मला तिथे. ओके. की ह्याला आता 90 डिग्रीला राईट अँगल म्हणतात, 180ला स्ट्रेट म्हणतात, ऑप्ट्यूस कोणाला म्हणतात, रिफ्लेक्स कोणाला म्हणतात, एक्सेट्रा. मी वाट बघतोय तुम्ही कमेंट करता त्याची. ओके. त्याच्यानंतर बघा आपल्याला ड्रॉ करायचं आहे रिफ्लेक्स अँगल फॉर व्हेरियस
मेजरमेंट्स. आता तुम्हाला मी काय सांगतो, अँगल ड्रॉ करायला काय करूया आपण, पहिल्यांदा काय करू, एक लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, एक पॉईंट घेऊया आधी, तुम्ही सगळ्यांनी घ्या. 2 ड्रॉ करू आपण. पहिलावाला ड्रॉ करूया. आता रिफ्लेक्स म्हणजे कितीपेक्षा मोठा असला पाहिजे, 180पेक्षा. मग आपण इथे कन्सिडर करूया की 200चा ड्रॉ करूया आपण. ठीक आहे, मग मी एक पॉईंट घेतो, या पॉईंटला नाव देतो ए, आणि ए पासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो आधी. ठीक आहे, स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया आपण इथे अशी. ओके, आणि टोटल आपल्याला कितीचा मेजरमेंट घ्यायचा आहे इथे, ह्या अँगलपासून, म्हणजे असं इकडून मेजरमेंट करू ना, इकडून स्टार्ट करायचं आहे. इथं ऑब्झर्व करा, इकडून स्टार्ट करायचं आहे 200पर्यंत. मग आता इथे कन्सिडर करूया की असा 180 झाला आहे, बरोबर आहे. मग इकडे अजून वाढवत चालूया. इथे मध्ये बघा नंबर्स बदलत आहेत, इकडे खाली 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 जायला गेलं आपल्याला अजून अजून. ठीक आहे, 200पर्यंत पोचायचं आपल्याला. मग इथे 180. अरे आपण परत हे झालो आहे, म्हणजे एक्झाम्पल काय, इथे 180 असणार आहे. मग 180मध्ये आपण टोटल किती मिळवूया, 90. 180मध्ये मध्ये आपल्याला किती मिळवायच्यात, 20. मग आता इथे लक्ष द्या, 180मध्ये आपण एक्स्ट्रा किती भेटूया, 20. ठीक आहे, म्हणजेच किती होणार आहे तुम्हाला तिथे मी कसं मेजर करून देऊ. ठीक आहे, इथे लक्ष द्या, तरी पण मी एक अंदाज लावतो. तुम्ही काय करा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं एक्झॅक्टली. ओके, तुमच्या जो हे आहे ना कंपास बॉक्स, मॅथमॅटिकल ह्याच्यामध्ये आहे का काय चेक करायला लागेल. ठीक आहे, नाही आहे ह्याच्यामध्येच आपल्याला. आता मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय करायला लागेल. इथून मला सांगा 200पर्यंत पोचायचं आहे, म्हणजे तो रिफ्लेक्स आहे 180पेक्षा मोठा आहे. मग 180 तयार होणार, आणि 180च्या पुढे किती जाणार आपण, 20 डिग्री. म्हणजे खालच्या साईडला आपल्याला ह्या साईडला असं येईल तो अँगल, कुठे माहिती आहे, इकडे असा यायला पाहिजे असा. ठीक आहे, मग आता मी इथे काय करतो, एक्स्ट्रा 20 डिग्री मेजर करायचा प्रयत्न करूया आपण इकडे. ठीक, इथे ऑब्झर्व करा असं. मग तुम्ही पण इकडे काय करा, टोटल तुम्ही 200चा मारा, तुमच्याकडे डायरेक्ट ऑप्शन असेल प्रोट्रॅक्टरवरती. ठीक आहे, मग आता इथून काय करेन मी, हा वाला ड्रॉ करेन बघा इथे. ठीक आहे, मग हा काय बनला, इथून असा टोटल 200 डिग्री. दॅट इज युअर फर्स्ट रिफ्लेक्स अँगल. ओके, त्याच्यानंतर आपण घेऊया सेकंड आपण कॅल्क्युलेट करूया नियर अबाउट 280 वाला करू, 280 डिग्री. ठीक आहे, मग सिम्पल परत एकदा आपण काय करूया, लाईन ड्रॉ करूया एक. ठीक आहे, आणि आपल्याला 280 जायचं आहे, म्हणजे 180मध्ये परत 100 जायचं आहे. मग मी इथं काय करतो, असं इकडून 100 जायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इथे बघा, आणि हा इथे असा, ही लाईन माझी खालच्या साईडला. मग हा इथून इकडे कितीचा अँगल बनला, टोटल 280चा. आलं लक्षात. मग याला तुम्ही नावं देऊया, हा ए आहे तुमचा, मग हा बी असेल, याला सी म्हणू, याला ए बी सी म्हणू. असं तुम्ही किती पण ड्रॉ करू शकता. ठीक आहे, थोडं सॉरी मध्ये आपला स्केलच्या बाबतीत आपला टाइम गेलेला आहे. तर मग तुम्हाला हे रिफ्लेक्स अँगलचं पटापट समजलं का. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 180च्या वरचा कुठला पण मेजर घ्यायचा आहे आणि ड्रॉ करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे की हाऊ मेनी राईट अँगल ट्रायंगल्स इन्क्लुडेड इन स्ट्रेट लाईन. पहिला क्वेश्चन. मग फर्स्ट क्वेश्चनसाठी आपण आन्सर करूया 4th मधला, की एक स्ट्रेट लाईन आहे. इथे मी बेसिक्स करवतो तुमचे. स्ट्रेट लाईनमध्ये पहिल्यांदा किती असणार आहे, 90. नंतर किती असणार आहे, 90. म्हणजे टोटल किती असणार आहे, 180. 2 90 आहेत, म्हणजे किती राईट अँगल आहेत. मग 1चा आन्सर काय येणार आहे, 2. 90 प्लस 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. Therefore, two right angles are included in a straight line. ठीक आहे, स्ट्रेट लाईन. आता बघा मी काय केलं, पार्ट नाही केलं मी, माझं 2 आन्सर मला समजलेलं, आणि इथून मी
परत आहे तो सेंटेन्स इथे लिहिला. म्हणजे पाठ करायची गरज आहे का, तर पाठ करायची गरज नाही, फक्त डोकं लावायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, व्हॉट आर द टाईप ऑफ अँगल्स फॉर्म्ड बिटवीन 2 ॲडजस्टंट फिंगर्स ऑफ द हँड. म्हणजेच आपले जे 2 ॲडजस्टंट फिंगर आहेत, ही आणि हिला ॲडजस्टंट फिंगर ही आहे, तर ह्यांच्या दोघांमध्ये कुठला अँगल आहे, हा 90 आहे का, असं दिसतोय का तुम्हाला, नाही ना, हा असा आहे. ॲडजस्टंट फिंगर म्हणजे असं कन्सिडर करू शकता. मग हा कुठला वाला अँगल बनला, ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तुम्ही ह्या 2 मधला बघा, हा ॲक्यूट अँगल, ह्या 2 मधला बघा, हा ॲक्यूट अँगल. ठीक आहे. समजतं मी काय म्हणतोय, ॲडजस्टंट फिंगरमध्ये बनणारा अँगल हा ॲक्यूट अँगल असेल. मग मी इथे काय लिहितो, सेकंडवाला ॲक्यूट अँगल आर फॉर्म्ड, टाईप्स ऑफ अँगल्स बिटवीन. ओके. मग मला सांगा हा वाला कोणता आहे, 90. राईट अँगल पण होईल आणि ॲक्यूट अँगल पण होईल. ठीक आहे. मग इथे लिहितो मी ॲक्यूट अँगल. ठीक आहे. मग ॲक्यूट अँगल आणि ह्या दोघांमध्ये कुठला बनतोय, राईट अँगल. ठीक आहे. मग आता हे 2 फिंगरमध्ये म्हणजे ह्या आपल्या हँडच्या फिंगरमध्ये फॉर्म होतात, ॲक्यूट आणि राईट. आणि त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, की एक वॉच आहे. तुम्ही ते लक्ष द्या. ह्या वॉचमध्ये तुम्हाला सगळे अँगल्स बघायला भेटतील. इथे 12 वाजलेत, इथे 3 वाजलेत, इथे 9 वाजतात आणि इथे 6 वाजतात. तर त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी तुमचा आवर म्हणजे तास काटा आहे ना, तो इथं आला आहे, तास काटा इथे. आणि त्याच्यानंतर मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा आहे, तो पण इथेच आला आहे. ठीक आहे. दोघं पण इथेच आहे. मग त्यांच्यामध्ये अँगल किती बनला आहे, 0 डिग्री. हे आपल्या सगळ्यांना समजलं पटकन. ठीक आहे. मग जर ह्यांच्यामध्ये जर हा तास काटा 3 वर असता आणि हा 12 वर असता, तर किती कुठला वाजला असता, राईट अँगल. मग ह्याला कुठला आन्सर करूया आपण, थर्डला, 0 अँगल. कोणता, 0 अँगल इज फॉर्म्ड. आणि ह्याच्या पुढे हे लिहायचं, बिटवीन द अवर हँड अँड द टाइम मिनिट हँड ऑफ अ क्लॉक वेन 12 o'clock. म्हणजे तो क्वेश्चन आहे, तो खाली उतरवायचा फक्त. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथे कन्फ्युजन तर नाही आहे ना, प्रॉपर मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ह्या रिफ्लेक्स अँगलमध्ये जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की दादा परत एकदा रिफ्लेक्स अँगल करून दाखव ना. मग आपण काय करू की एक असावाला टूल पकडूया, आपल्या आयपॅडवरती घेऊया की त्याच्यामध्ये सगळं मॅथमॅटिकलवाला असेल. मग त्याच्यावरती मी तुम्हाला प्रॉपर रिफ्लेक्स अँगल ड्रॉ करून देईन. पण मला असं वाटतं की समजलं असेल प्रोट्रॅक्टरनं ड्रॉ करायला. नसेल समजलं तर कमेंट करा. ओके. सो मला असं वाटतं की ही प्रॅक्टिस सेट आपली कंप्लीट आहे. आणि तुम्ही आता काय करा, हे वेगळं आहे. ओके. ही प्रॅक्टिस सेट आता आपली कंप्लीट आहे आणि तुम्ही प्रॉपर नोट्स करा, रिव्हिजन करा. सारखी ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुमच्या फ्रेंड्सना पाठवा, बेस्ट फ्रेंडला तर शेअर झालीच पाहिजे. ओके. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर विसरायचं नाही हा, सबस्क्राईब करा. दादाचा चॅनल ग्रो झाला पाहिजे. प्लस कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय.